नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये अंकिता आणि अभिजित या दोघांमध्ये ड्युटी या कारणावरून मोठा वाद होतो. होतं असं की ड्युटी वाटपच्या चर्चा चालू असते. यामध्ये अभिजित म्हणतो की मला 2 ड्युटी आहेत, संडास बाथरूम साफ करणं आणि डायनिंग टेबल साफ करणं. यामध्ये मला पार्टनर निकी आहे, ती मला पार्टनर म्हणून नकोयस. मला ज्या 2 ड्युटी आहेत त्यातली एक ड्युटी मी करतो आणि एक ड्युटी निकीला सांगतो. निकीला मी डायनिंग टेबल देतो आणि अख्खं संडास बाथरूम मी एकटा करतो, असं अभिजित म्हणतो. यावरती अंकिता चिडते. अंकिता म्हणते की तू अख्खं संडास बाथरूम स्वतःवर घेतलंयस आणि तिला फक्त डायनिंग टेबल साफ करायला दिलायस. ही काही ड्युटी असू शकत नाही. यावरून अभिजित तिला उत्तर देतो की तुला जर असं वाटतं की तुझी ड्युटी जास्त आहे मग तू बोल ना. अंकिताला आणि जान्हवीला दोघींना तिन्ही टायमिंगचा स्वयंपाक करायला दिलेला असतो, प्लस तुम्ही ओटा पण साफ करा असं सांगितलेलं असतं. त्यावरून अंकिता म्हणते मी ते सगळं करायला तयार आहे, पण तुम्ही फक्त निकीला डायनिंग टेबल साफ करायला दिला नाही. अभिजित एरवी म्हणत असतोस की मी सगळ्यांना समान न्याय देणार आहे, मी कोणत्याही सदस्यावरती अन्याय करणार नाही. ज्या वेळेस वर्षाताईंची ड्युटी होती त्यावेळेस तू पुढे येऊन असं बोलला होतास की मी या घरातला सदस्य आहे आणि माझं काम बनतं की ज्याच्यावरती अन्याय होतो मी त्याच्यावरती बोलणार आहे. आता निकीला फक्त डायनिंग टेबल साफ करायला दिलेला असताना आम्हाला 3 ड्युट्या दिल्या आहेत, हा आमच्यावर अन्याय नाही का, असं ती म्हणत असते अभिजितला. तर अभिजित म्हणतो की मी माझ्या सोयीप्रमाणे माझ्या ड्युट्या घेतलेल्या आहेत. तुला जर प्रॉब्लेम असेल तर तू जाऊन निकीशी भांड ना, माझ्याशी का भांडायला येतेस? तू निकीला घाबरतेस का, असं अभिजित अंकिताला म्हणतो. त्यावरती अंकिता म्हणते की मी घाबरत नाहीये, तू सोप्यावरती बसून जान्हवी मला बोलला होतास की मी निकीला घाबरतो त्यामुळे मी निकीला बोलायला जाणार नाही, आणि आता तू मला म्हणतोयस की मी निकीला घाबरते. त्यावरती अभिजित म्हणतो हो मी घाबरतो तिला, तू घाबरत नाहीस ना, मग तू बोल निकीला, असं तो बोलत असतो. तर अंकिता म्हणते की मला माझी ड्युटी करायला काहीच प्रॉब्लेम नाही, मी सगळं करेल, पण माझं इतकंच म्हणणं आहे की तू सगळीकडे जेंटलमॅन म्हणून येतोस तर इथेही ये, इथे जेंटलमॅन म्हणून तू सगळ्यांना समान ड्युटी वाटपते, असं ती म्हणत असते. त्यानंतर पुढे जान्हवी येते आणि जान्हवी यांच्यातील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस जान्हवी सांगते की अभिजितचं असं म्हणणं आहे की त्याला ज्या 2 ड्युटी दिल्या आहेत ते त्याला पार्टनरशिप मध्ये करायच्या नाहीयेत, त्याला त्याच्यामुळे एकच ड्युटी करायची, ती संडास बाथरूम तो अख्खं एकटा करेल, आणि जी दुसरी ड्युटी आहे डायनिंग टेबल साफ करायची तो ते निकीला दिलेली आहे. तो असं म्हणत नाही की निकीने फक्त डायनिंग टेबलच करावा, तिने दुसरी ती ड्युटी करू शकते, पण निकी मात्र दुसरी ड्युटी करायला तयारच नसते. ती म्हणते की मला फक्त डायनिंग टेबल सांगितलं आहे तर मी फक्त डायनिंग टेबलच करणार आणि मी त्यात खुश आहे, असं निकी म्हणत असते. पुढे बिग बॉस सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवून घेतात आणि सांगतात की तुमच्याकडे असलेले म्युच्युअल फंड मधील कॉईन आता रिडीम करायची सही वेळ आलेली आहे. ते कॉईन तुम्ही रिडीम करून तिकीट टू फिनालेची उमेदवारी मिळवू शकता. यामध्ये निखिल सर्वात जास्त म्हणजेच 300 कॉईन असल्यामुळं ती ते कॉईन रिडीम करून तिकीट टू फिनालेची उमेदवारी मिळवते. पुढे बिग बॉस म्हणतात की या सीझनच्या बिग बॉसच्या विजेत्याला एकूण 25 लाख रुपये मिळणार होते, मात्र तुम्ही चक्रव्यूह या कार्यामध्ये एकूण 8 लाख रुपये कमवलेत. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा एक संधी देत आहे ती रक्कम मिळवण्यासाठी. पुढे बिग बॉस सर्वांना एक टास्क देतात. या टास्कमध्ये बहुमताने सदस्यांची किंमत ठरवायला सांगतात. निकी तिकीट टू फिनालेच्या उमेदवारीसाठी पात्र असल्यामुळे ती आता या टास्कमध्ये सहभागी होऊ शकत नाही, पण ती तिचं मत देऊ शकते, असं बिग बॉस सांगतात. सर्व सदस्यांच्या निर्णयानुसार आणि बहुमताने डीपीला 1 लाख, वर्षाताईला 4 लाख, तर सूरजला 6 लाख आणि अभिजितला 3 लाख, तर अंकिताला 2 लाख आणि जान्हवीला फक्त 40,000 मिळतात. जान्हवीला 40,000ची पाटी मिळते, त्यामुळे तिचा रागराग होतो आणि ती बोलते की बिग बॉस मी 40,000ची पाटी गळ्यात घालणार नाही. ती सर्व सदस्यांना म्हणते की माझी किंमत या घरामध्ये 40,000 नाहीये, असं म्हणत ती रागारागात ती पाटी फाडून टाकते. यावरती बिग बॉस सुद्धा जान्हवीला ओरडतात, म्हणतात तुमचा राग तुमच्यापाशीच ठेवा, पण घराच्या प्रॉपर्टीची तुम्ही अशी नासधूस करू नका. ती पाटी पुन्हा ती जुळवते आणि गळ्यामध्ये घालते. यावरती निकी जान्हवीला समजावून सांगत असते. पुढे बिग बॉस सर्वांना फिनाले वीक साठी गाडीचा टास्क देतात. या टास्क मध्ये त्या गाडीवर बसून घरात ठेवलेले झेंडे गोळा करायचे असतात. निकी या टास्कची संचालक असते. सुरुवातीला अंकिता येते. अंकिता 4 मिनिटे 1 सेकंदात 19 झेंडे गोळा करते, तर दीपिका 4 मिनिटात 46 सेकंदात 18 झेंडे गोळा करतात, तर वर्षाताई 6 मिनिटं 34 सेकंदात 19 झेंडे गोळा करतात. चौथ्या फेरीत सूरज 4 मिनिटं 4 सेकंदात 20 झेंडे गोळा करतो आणि 5व्या फेरीमध्ये जान्हवी 4 मिनिटं 10 सेकंदात 19 झेंडा गोळा करते. शेवटच्या फेरीत अभिजित 3 मिनिटं 56 सेकंदात 18 झेंडे गोळा करतो. कार्याअंती पहिल्या क्रमांकावर सूरज, दुसऱ्या क्रमांकावरती अंकिता, तिसऱ्या क्रमांकावरती जान्हवी आणि 5व्या क्रमांकावरती वर्षाताई आणि अभिजित, तर 6व्या क्रमांकावरती डीपीदादा असतात. सूरज तिकीट टू फिनालेचा उमेदवार झालेला असतो, त्यामुळे त्याच्याकडे असलेली किंमत 6 लाख प्राइस मनी मध्ये गोळा होते. सूरज आणि निकी यांच्यामध्ये तिकीट टू फिनाले मिळवण्यासाठी टास्क होणार असल्याची घोषणा बिग बॉस करतात.
थोड्याच वेळात बिग बॉस फायनल मध्ये पोहोचण्यासाठी एक टास्क देतात. या टास्क मध्ये जिंकणारा सदस्य सरळ फिनाले मध्ये पोहोचणार असतो. सुरुवातीला निकी येते. निकी 4 मिनिटं 47 सेकंदात रिंग शेवटपर्यंत पोहोचवते. तर सूरज येतो. तो 5 मिनिटं 5 सेकंदात रिंग शेवटपर्यंत पोहोचवतो. कार्याअंती निकी बिग बॉसची पहिली फायनलिस्ट बनलेली आहे. बिग बॉसच्या आठवड्यात कधीही मिड वीक इव्हेक्शन होऊ शकतं असं बिग बॉस सर्वांना सांगत आश्चर्याचा धक्का देतात. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की बिग बॉस मराठी सीझन 1 चा विजेता शिव ठाकरे हा घरामध्ये येऊन सर्व सदस्यांचं कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.